वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी हा सण आपण खूप उत्साहात साजरा करतो. पण या माहितीचा वेध घेताना एक अत्यंत वेगळाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. कोणता प्रश्न? म्हणजे प्रभू रामाचा जन्म अगदी भर दुपारी कडाक्याच्या उन्हात सूर्य थेट डोक्यावर असतानाच का झाला असावा? हो, हा खूपच रंजक मुद्दा आहे. कारण कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला, मग रामाचा भर दुपारी का? आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर आपण पंचांग आणि गणिताचा विचार केला तर या वर्षी म्हणजे 2026 मध्ये हा अचूक क्षण दुपारी 12:25 का काढण्यात आला आहे? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण केवळ मंदिरातली गर्दी, पाळणा आणि प्रसादापलीकडे जाणार आहोत. या उत्सवामागचं जे विज्ञान, त्याचं मानसशास्त्र आणि खऱ्या अर्थाने रामराज्य या संकल्पनेचा आपण उलगडा करणार आहोत. मग या अभ्यासाची सुरुवात नक्की कुठून करायची? आपण मुळात एक भक्कम खगोलीय पायापासूनच सुरुवात करूया. म्हणजे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. बरोबर. आता मगाशी जो भर दुपारचा किंवा मध्यान्ह काळाचा उल्लेख आला ना, त्यामागे एक अत्यंत सखोल विचार दडलेला आहे. सूर्य हा प्रकाशाचा, ऊर्जेचा आणि ज्ञानाचा सर्वांत मोठा स्रोत आहे. हो, हे तर सर्वांनाच माहितीये. पण जेव्हा सूर्य आकाशात अगदी मध्यभागी असतो तेव्हा कोणत्याही वस्तूची सावली पडत नाही. अंधाराचा लवलेशही तिथे नसतो. अरेच्छा, हो, सावली अजिबात नसते. अगदी. त्यामुळे याचाच अर्थ असा घेता येईल की मानवी जीवनातील अज्ञान, नैराश्य आणि नकारात्मकतेचा जो अंधार आहे तो पूर्णपणे नाहीसा करून एका प्रखर सकारात्मकतेचा उदय होणे ही या मध्यान्ह काळाचे मुख्य प्रतीक असावे. वाह, म्हणजे सावली नसणे म्हणजे मनात कोणताही संभ्रम नसणे. होय. आणि म्हणूनच श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना जाणवते की ते केवळ एक राजा नव्हते, तर ते एका परिपूर्ण जीवनशैलीचे चालते बोलते उदाहरण होते. म्हणजे एकनिष्ठ, एकवचनी, सत्यवचनी आणि मातृपितृभक्त. अगदी तेच. या सर्व गोष्टी मानवी मर्यादांचे पालन करत सर्वोच्च आदर्श प्रस्थापित करणाऱ्या आहेत. आणि याच आदर्शांमधून रामराज्य ही संकल्पना उदयाला आली. जिथे प्रत्येकाला समान न्याय मिळेल अशी व्यवस्था ना? हो. आजच्या काळात आपण एका परिपूर्ण समाजाची कल्पना करतो, जिथे सत्य आणि धर्माचे पालन होईल. रामराज्य ही केवळ एक राजकीय व्यवस्था नव्हती, तर ती एक अशी सामाजिक रचना होती जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अधिकारांपेक्षा स्वतःच्या कर्तव्यांना जास्त महत्त्व देत होती. त्यामुळे हा दिवस केवळ एका जन्माचा उत्सव राहत नाही, तर तो एका अत्यंत प्रगत आणि सकारात्मक जीवनशैलीची आठवण बनतो. नक्कीच. हे सगळं ऐकताना एक वेगळाच दृष्टिकोन मिळतोय. जर रामाचा जन्म हे सर्वोच्च प्रकाशाचे आणि आदर्शांचे प्रतीक आहे, तर मग आपल्या पूर्वजांनी या अमूर्त तत्वज्ञानाला एका सर्वसामान्य माणसाच्या घरात त्याच्या दैनंदिन पूजेत कसे आणले? म्हणजे उत्सवाची पूर्वतयारी. हो, कारण कोणतीही मोठी संकल्पना जेव्हा प्रत्यक्ष कृतीत उतरते तेव्हाच ती टिकते. या उत्सवाची जी पूर्वतयारी सांगितली जाते त्यातून हे तत्वज्ञान कसे प्रतिबिंबित होते? हा प्रवास खूपच रंजक आहे. रामनवमीच्या दिवसाची सुरुवात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून होते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे अंदाज सूर्योदयाच्या आधीचा साधारण 1.5 तासांचा काळ. यावेळेचं काही विशेष महत्त्व आहे का? खूप मोठं महत्त्व आहे. या काळात वातावरणातील ऑक्सिजनची पातळी सर्वोच्च असते आणि प्रदूषण सर्वात कमी असते. विशेष म्हणजे शरीरातील कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनची पातळी यावेळी नैसर्गिकरित्या कमी असते. अच्छा, त्यामुळे या वेळेत उठल्याने शरीराला आणि मनाला एक विलक्षण शांतता मिळत असेल. अगदी बरोबर. आणि त्यानंतर लगेचच घराची स्वच्छता करून घरात गोमूत्र किंवा शुद्ध पाणी शिंपडण्याची प्रथा आहे. आधुनिक दृष्टिकोनातून बघितले तर हे केवळ पवित्र करण्यापुरते मर्यादित वाटत नाही, कारण चैत्र महिना हा ऋतुबदलाचा काळ असतो. हो तर. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होत असते. अशा वेळी वातावरणात अनेक प्रकारचे जंतू आणि विषाणू वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घर स्वच्छ करून त्यात गोमूत्र शिंपडणे हे त्या काळातील एक अत्यंत प्रभावी अँटीबॅक्टेरियल शास्त्र असावे. बरोबर. भौतिक स्वच्छतेसोबतच घरातील हवेचं शुद्धीकरण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आणि त्या स्वच्छतेनंतर घराला तोरण आणि पताका लावून जे सजवले जाते त्यातून घरात सळसळती ऊर्जा निर्माण होते.
आता आपण मुख्य पूजेच्या मांडणीकडे वळूया. एका चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं कापड अंथरून त्यावर मूर्ती स्थापन केली जाते. इथे मला त्या लाल रंगाच्या वापरामागील मानसशास्त्रावर थोडं बोलायचे आहे. हो, सांगा ना. लाल रंग हा मानवी मेंदूला अत्यंत वेगाने उत्तेजित करणारा रंग मानला जातो. तो ऊर्जा, भक्ती आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण लाल रंगाच्या कापडावर मूर्ती ठेवतो तेव्हा आपली दृष्टी आपोआप तिथे केंद्रित होते. नक्कीच. आणि या लाल कापडावर जेव्हा चमेली, चंपा, केवडा किंवा जाई यांसारखी पांढरी आणि पिवळी सुगंधी फुले वाहिली जातात तेव्हा तो जो कलर कॉन्ट्रास्ट तयार होतो तो डोळ्यांना अतिशय सुखद वाटतो. जणू काही एखाद्या राजेशाही पाहुण्याचं आपल्या घरात स्वागत करण्यासाठीच ही खास सजावट केली जाते. आणि त्यात त्या सुगंधी फुलांचा आणखी एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. कोणता? चैत्र महिन्यात उन्हाचा कडाका वाढू लागलेला असतो. चमेली, चंपा किंवा केवडा या फुलांमध्ये विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक आवश्यक तेले असतात. म्हणजे इसेन्शियल ऑइल्स. हो. जेव्हा या फुलांचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो तेव्हा आपल्या नाकातील ऑल्फॅक्टरी नर्व्हज थेट मेंदूच्या लिम्बिक सिस्टीमला शांततेचे संकेत पाठवतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरात वाढणारी उष्णता आणि त्यामुळे येणारी चिडचिड या शीतलता देणाऱ्या सुगंधामुळे आपोआप कमी होते. अरे वा, म्हणजे ही सजावट केवळ देवाला अर्पण करण्यासाठी नसून ती आपल्या स्वतःच्या मज्जासंस्थेला शांत करण्यासाठी केलेली एक अरोमा थेरपी आहे. अगदी तसंच. आणि पुढे पूजेमध्ये पंचामृताचा अभिषेक केला जातो आणि विशेषतः हळद, कुंकू आणि चंदन अर्पण केले जाते. चंदनाचा लेप कपाळावर लावण्यामागेही हेच शीतलीकरणाचं विज्ञान असावं. पण मला पंचामृताविषयी एक शंका आहे. विचारा. दूध, दही, तूप, मध आणि साखर हेच 5 घटक का निवडले गेले? कारण आयुर्वेदानुसार या 5 घटकांचा मिश्रण हे एक उत्कृष्ट बायो एन्हान्सर म्हणजे जैविक क्षमता वाढवणारे म्हणून काम करते. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा फायदा आहे. हो ना. दुधामुळे शरीराला प्रथिने मिळतात, दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था सुधारतात, गाईचे तूप स्निग्धता देते, मध हा ऊर्जेचा त्वरित स्रोत आहे आणि साखर चव आणते. आणि चैत्र महिन्यात जेव्हा पचनशक्ती थोडी मंदावलेली असते तेव्हा या पंचामृताचे सेवन शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखण्यास मदत करत असेल. अगदी बरोबर. हे सर्व ऐकल्यावर जाणवतं की पूजेचा प्रत्येक विधी हा मानवी शरीराला ऋतुबदलाशी जुळवून घेण्यासाठी डिझाईन केलेला आहे. त्यानंतर तुळस आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. खिरीचा गोडवा आणि तुळशीचे औषधी गुणधर्म यांचं हे एक उत्तम संयोजन आहे. आता ही सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर वेळ येते ती उत्सवाचा सर्वोच्च क्षणाची, म्हणजेच प्रत्यक्ष जन्मोत्सवाची. मगाशी आपण 2026च्या तारखेचा आणि वेळेचा उल्लेख केला होता, त्याबद्दल थोडं सविस्तर विश्लेषण करूया. नक्कीच. 26 मार्च 2026 रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. रामायणातील संदर्भांनुसार आणि खगोलीय स्थितीनुसार या दिवशी दुपारी 11:13 ते 1:41 काळ हा मध्यान्ह मुहूर्त मानला गेला आहे. अच्छा, म्हणजे या पूर्ण वेळात पूजा चालते. हो, या संपूर्ण कालावधीत पूजा करणे फलदायी असते, पण यातील सर्वात अचूक आणि उत्सवाचा परमोच्च क्षण आहे दुपारी 12:25. हा, 12:25 क्षण कसा निश्चित केला जातो? कारण पूर्वीच्या काळी आजच्यासारखी घड्याळे नव्हती, तरीही अगदी मिनिटांच्या अचूकतेने हा वेळ साधला जायचा. हो. पंचांगकर्ते ग्रहांची स्थिती आणि विशिष्ट रेखावृत्तावर पडणारी सूर्याची किरणे व सावलीची लांबी मोजून ही वेळ अत्यंत अचूकपणे निश्चित करत असत. बरोबर 12:25ला सूर्य त्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचतो. याच क्षणी मंदिरात फुलांनी सजवलेला पाळणा झुलवला जातो. लोकांची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. आणि तो जो सामूहिक जल्लोष सुरू होतो ना, तो सोहळा खरोखरच अंगावर काटा आणणारा असतो. भाविक जेव्हा एकत्र येऊन पाळणा गातात तेव्हा त्या क्षणी एक अभूतपूर्व अशी सामूहिक ऊर्जा निर्माण होते. आणि या सोहळ्यानंतर सुंठवडा हा खास प्रसाद म्हणून वाटला जातो. पण सुंठवडाबद्दल मला एक मोठी शंका नेहमी येते. कसली शंका? सुंठवडा म्हणजे प्रामुख्याने सुंठ, साखर, खोबरे आणि खारीक यांचं मिश्रण. उन्हाळ्याच्या दिवसात सुंठ खाणे हे थोडे विरोधाभासी वाटत नाही का? सुंठ तर उष्ण असते, मग भर उन्हाळ्यात हाच प्रसाद का दिला जातो? हा खूपच निरीक्षण करणारा प्रश्न आहे. यामागे आयुर्वेदाचे एक अतिशय सुंदर तत्व दडलेले आहे, ज्याला आपण ऋतुसंधी म्हणतो. ऋतुसंधी म्हणजे 2 ऋतूंच्या मधला काळ. अगदी बरोबर. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा सुरू होण्याचा हा काळ असतो. या काळात माणसाचा जाठराग्नी म्हणजे पचनशक्ती खूप कमकुवत झालेली असते. अच्छा.
जर ओले आले खाल्ले तर त्याने पित्त वाढू शकते, पण सुंठ ही पचनासाठी हलकी असते आणि ती जाठराग्नी प्रज्वलित करण्याचे काम करते. म्हणजे सुंठेमुळे गॅसेसचा त्रास होत नाही आणि शरीराला आवश्यक असणारी अंतर्गत उष्णता योग्य प्रमाणात टिकून राहते. हो. आणि सोबत असलेल्या खोबऱ्यामुळे आणि साखरेमुळे शरीराला त्वरित ग्लुकोजची ऊर्जा मिळते. त्यामुळे सुंठवडा हा केवळ प्रसाद नसून ती ऋतुबदलानुसार शरीराला दिलेली एक आयुर्वेदिक लस आहे. बापरे, प्रत्येक लहान कृतीमागे किती मोठा अर्थ दडलेला आहे. आता या प्रसादानंतर संपूर्ण दिवसभर जे नामजप आणि स्तोत्रपठन चालते त्याकडे वळूया. हो, संपूर्ण दिवसभर रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा यांचे पठण केले जाते. आणि विशेषतः श्रीराम जय जय राम या मंत्राचा अखंड जप केला जातो. हे सर्व सामूहिकरित्या का केले जाते? यामागे ध्वनिलहरींचे आणि अनुनाद किंवा ज्याला आपण रेझोनेन्स म्हणतो त्याचे एक मोठं विज्ञान आहे. जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन एकाच लयीत एखाद्या मंत्राचा उच्चार करतात तेव्हा त्यातून शक्तिशाली व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आणि या मंत्रातील शब्दांच्या विशिष्ट उच्चारामुळे शरीरातील श्वासोच्छवासाची गती एका ठराविक लयीत येते, बरोबर? नक्कीच. याचा थेट संबंध आपल्या मज्जासंस्थेशी आहे. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेऊन लयीत मंत्रोच्चार करतो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नर्व्ह उत्तेजित होते. ही ती नस आहे जी आपल्या हृदयाची धडधड नियंत्रित करते. होय. आणि या नसला शांततेचे संकेत मिळाल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल या तणाव निर्माण करणाऱ्या हॉर्मोनची पातळी वेगाने खाली येते. म्हणजे मेंदूच्या अमिगदला या भीती आणि चिंता नियंत्रित करणाऱ्या भागावर या लहरींचा सकारात्मक परिणाम होतो. अगदी अचूक विश्लेषण. म्हणूनच या नामजपाचा केवळ आध्यात्मिक फायदा नाही, तर तो एक प्रकारचा सामूहिक मानसिक उपचार म्हणजे ग्रुप सायकोलॉजिकल थेरपी आहे. एकत्र येऊन नामजप केल्याने मानसिक शांती मिळते. आपण वैयक्तिक पूजेची वैज्ञानिक मांडणी बघितली, खगोलीय अचूकता बघितली आणि मानसिक शांतीही समजून घेतली. पण मला वाटते हा सण इथेच पूर्ण होत नाही. नाही, अजिबात नाही. या सर्व आंतरिक आणि वैयक्तिक प्रक्रियांना जेव्हा समाजाशी जोडले जाते तेव्हाच खऱ्या अर्थाने हा उत्सव परिपूर्ण होतो. या दिवशी आणखी एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक घटना घडत असते जिचा थेट संबंध आपल्या सामाजिक बांधिलकीशी आहे. तुम्ही चैत्र नवरात्रीच्या सांगतेबद्दल बोलत आहात ना? हो. हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी माता दुर्गेचे 9वे रूप असलेल्या माता सिद्धिदात्री हिची विशेष उपासना केली जाते. सिद्धिदात्री म्हणजे सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश प्रदान करणारी देवी. अगदी बरोबर. तिच्या उपासनेसाठी नवदीप म्हणजे 9 दिवे प्रज्वलित केले जातात, जे चैतन्याचे प्रतीक आहेत. आणि या सांगतेचा एक अत्यंत सुंदर सामाजिक विधी म्हणजे कुमारिका पूजन. या दिवशी कुमारिकांना म्हणजे लहान मुलींना घरी बोलावून अत्यंत आदराने भोजन दिले जाते. हो, त्यांच्यामध्ये देवीचे साक्षात रूप पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. या मुलींना जेव घातल्यानंतर त्यांना पिवळी फुले, पिवळ्या बांगड्या किंवा पिवळे वस्त्र भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. कारण पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेला आहे. बरोबर. या विधीतून समाजात एक असा संदेश जातो की पावित्र्य केवळ मूर्तीत नसून ते आपल्या आजूबाजूच्या निष्पाप जीवांमध्येही आहे. इथे मला एका खूप मोठ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या सामाजिक समतोलाची जाणीव होत आहे. कसली जाणीव? आजकाल आपण एका अशा जगात राहतो जिथे सतत काहीतरी उपभोग घेण्याची शर्यत लागलेली आहे. सतत खरेदी करणं, सतत खाणं. पण या दिवशी आपण काय करतो? एकीकडे आपण स्वतः अन्नाचा त्याग करून उपवास करतो, आपल्या स्वतःच्या इच्छांवर कडक संयम ठेवतो. आणि दुसरीकडे त्याच दिवशी आपण गरजूंना व लहान मुलींना जीव घालतो. वाह! म्हणजे स्वतःचा उपभोग थांबवून इतरांसाठी देणे सुरू करतो. आधुनिक भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल रिसेट आहे. खऱ्या अर्थाने रामराज्य आपल्याच घरातून सुरू करण्याचे हे किती उत्तम उदाहरण आहे. हा विचार खूपच प्रगल्भ आहे. उपवास हा केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी नसून इतरांच्या भुकेची जाणीव स्वतःला होण्यासाठी असतो. उपाशी राहिल्यावर अन्नाची जी किंमत समजते ती भरल्या पोटी कधीच समजू शकत नाही. याच जाणीवेतून गरीब आणि गरजूंना गोड पदार्थांचे वाटप करणे, दानधर्म करणे याला खूप महत्त्व प्राप्त होते. दानाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत नेहमीच सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर समाजातील संपत्ती एकाच ठिकाणी साचून न राहता ती प्रवाहित राहिली पाहिजे.
जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपण ती संपत्ती समाजात पुन्हा प्रवाहित करतो. आणि अशी ठाम मान्यता आहे की या दिवशी दान केल्याने आयुष्यात कधी कमतरता भासत नाही. आपण निसर्गाला जे निस्वार्थ भावनेने देतो ते निसर्ग आपल्याला कैक पटीने परत करतो. आणि हे सर्व विधी पार पाडल्यानंतरच तो उपवास दुसऱ्या दिवसापर्यंत पाळला जातो आणि मग सोडला जातो. या संपूर्ण माहितीचा वेध घेतल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण ज्याला केवळ एक सुट्टीचा दिवस समजतो तो एक अत्यंत गुंतागुंतीचा पण परिपूर्ण असा जीवन जगण्याचा अभ्यासक्रम आहे. नक्कीच. हा सण खऱ्या अर्थाने 3 महत्वाच्या स्तंभांवर उभा आहे. कोणते 3 स्तंभ? पहिला स्तंभ म्हणजे वैयक्तिक भक्ती आणि शिस्त, ज्यामध्ये आपण पहाटे उठून घर स्वच्छ करतो आणि शरीराला शुद्ध करतो. दुसरा स्तंभ म्हणजे सामूहिक आनंद आणि ऊर्जा, ज्यामध्ये आपण एकत्र येऊन पाळणा झुलवतो आणि मानसिक शांती मिळवतो. आणि तिसरा स्तंभ? तिसरा आणि सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजे सामाजिक जबाबदारी, ज्यामध्ये आपण स्त्री शक्तीचा सन्मान करतो आणि दानधर्म करून समाजाप्रती आपले ऋण फेडतो. आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात आपल्याला अशाच एका समतोलाची नितांत गरज आहे. केवळ मूर्तीची पूजा करण्यापेक्षा आदर्शांचे सद्गुण अंगीकारणे जास्त व्यवहार्य वाटते. हो ना? आजच्या काळात आपल्याला राजवाडे सोडून वनवासात जाण्याची नक्कीच गरज नाही. पण ट्रॅफिकमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या रागावर संयम ठेवणे, आपल्या व्यवसायात सत्यता जपणे हे आपण नक्कीच करू शकतो. जेव्हा आपण हे छोटे छोटे बदल आपल्या आचरणात आणू तेव्हाच आपल्या आजूबाजूला एक छोटंसं का होईना पण रामराज्य नक्की निर्माण होईल. अगदी खरंय. या सखोल चर्चेतून आपण हा उत्सव अत्यंत बारकाईने समजून घेतला. ही चर्चा इथेच थांबवण्यापूर्वी आजच्या या माहितीच्या आधारे एका अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. कोणता मुद्दा? आपण अनेकदा ऐकतो की केवळ नावातच इतकी ताकद होती की अशक्य गोष्टीही शक्य झाल्या. पण जर आपण सर्व आदर्शांपैकी केवळ एक आणि फक्त एकच आदर्श जसे की एकवचनी राहणे किंवा स्वतःला आणि इतरांना दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणे हा आजच्या आधुनिक जगात खऱ्या अर्थाने आचरणात आणला तर काय होईल? हा खूपच गहन विचार आहे. जरा विचार करा. आज आपण मानसिक ताणतणावावर हजारो रुपये खर्च करतो, पण खोटे बोलल्यामुळे, ते लपवण्यासाठी रचलेल्या कथांमुळे आणि स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या धडपडीमुळे आपल्या मनावर जे भयानक ओझे साचत जाते ते किती मोठे असते. खूपच जास्त असते. जर आपण दिलेला शब्द पाळणे आणि सत्य बोलणे हे एकच व्रत पाळले तर खोटं लपवण्याचा आणि भविष्याची चिंता करण्याचा आपला अर्ध्याहून अधिक मानसिक ताण तिथेच कायमचा संपेल. शेवटी रामराज्य हे आकाशातून पडत नाही, ते आपल्या स्वतःच्या आतून आपल्या एका खऱ्या शब्दातून सुरू होते. नक्कीच. या विचाराने मनावरचे किती मोठे ओझे हलके होऊ शकेल यावर नक्की विचार करा. याच अंतर्मुख करणाऱ्या विचारांसोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या वेधासाठी. तोपर्यंत सकारात्मक रहा आणि सतत नवीन गोष्टी शिकत रहा.